पी.बी. कडू पाटील थोर स्वातंत्र्य सैनिक, न्याय हक्कासाठी लढणारे नेते. त्यांना पंचक्रोशीतील गावांनी बंद पाळून आदरांजली वाहिली आहे. दरम्यान त्यांचा अंत्यविधी संपन्न झालाय. त्यांच्या जाण्यामुळे जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे, असं मत माजी मंत्री बाळासाहेब पाचपुते यांनी व्यक्त केलंय. सातरळ, सोनगाव, धानोरे, पाथरे, हनुमंतगाव या पंचक्रोशीतील गावांनी दिवसभर बंद पाळून पी.बी. कडू पाटील यांना आदरांजली वाहिली आहे. पी.बी. कडू पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधी यांच्या चले जाव या चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. कॉम्रेड डांगे यांच्या प्रभावाखालील कम्युनिस्ट पक्षाकडे ते वळाले आणि अखेरपर्यंत लाल निशाणाखालीच त्यांनी कार्य केले. 1972 मध्ये ते राहुरी विधानसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्नेहलता कोल्हे, आमदार शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते, अण्णासाहेब म्हस्के, शालिनीताई विखे, चंद्रशेखर घुले, दादा कळमकर, दादा पाटील शेळके, सुरेंद्र गांधी, प्राजक्त तनपुरे, डॉक्टर सुजय विखे, दुर्गाताई तांबे, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, सिद्धार्थ मुरकुटे आदी नेते उपस्थित होते. रयत संकुलामध्ये येत्या सोमवारी सकाळी शोकसभा संपन्न होणार आहे. पी.बी. कडू पाटील यांच्या निधनाने विचारांशी बांधिलकी जपणारा नेता गमावलाय. रयतच्या माध्यमामधनं ग्रामीण भागामध्ये त्यांनी शिक्षण प्रसाराचे मोठं काम केलंय. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम त्यांनी केलंय, अशी श्रद्धांजली विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली आहे. पी.बी. कडू पाटील हे स्वातंत्र्य सेनानी, साम्यवादी विचारांशी पूर्णपणे वाहून घेतलेले नेतृत्व, पददलित, गोरगरीब त्यांच्यासाठी आंदोलन करून त्यांना न्याय हक्क मिळवून देणारे, विचारांशी एकनिष्ठ असणारे नेते होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. पी.बी. कडू पाटील हे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सतत संघर्ष करणारे नेते होते. खंडकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नही त्यांनी विधानसभेमध्ये मांडले, असे मत ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी व्यक्त केले. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, राहुरी.